नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर. आणि आज आपण बघणार आहोत मराठी निबंध 6वे, माझा आवडता ऋतू उन्हाळा. माझा आवडता ऋतू उन्हाळा. उन्हाळा हा वर्षातील 3 ऋतूंपैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतू असला तरी लहान मुलांना हा ऋतू इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो. कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतूत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात. संपूर्ण वर्षातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसाच्या असतात. या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्ट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे. मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझे मामा, मावशी, आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांमध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते, म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो. दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अशा वेळी मी मस्त पैकी कूलर लावून टीव्ही माझे आवडते कार्टून पाहतो. थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजा वेगळीच असते. याशिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू सरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस्क्रीम या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यामध्ये दरवर्षी आमच्या घरी आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडतो. मागील उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी स्केटिंग करण्याचा विचार केला होता. स्केटिंग एक मनोरंजन खेळ आहे. माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता. लवकरच मी या खेळात तरबेज झालो. उन्हाळ्याच्या या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दररोज काही ना काही नवीन शिकत असतो. उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोजच्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो. या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देखील देतात. आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो. समुद्र, पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प लावून दिवस घालवलेला आहे. पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याचा विचार देखील बनवला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळावा म्हणून तर आहेच, पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते. जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्टीत सदुपयोग करू शकतात. नवीन गोष्टी शिकू शकतात. या वेळेत सामान्य ज्ञान वाढवणे, नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपल्याला सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत. म्हणून माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे. नमस्कार. जर तुम्हाला हा व्हिडिओ हे निबंध जर आवडले असेल तर चॅनलला
लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्ते.